नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खूप जास्त खास आहे आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मनापासून मेहनत घेतली आहे आणि म्हणूनच तुमचा एक लाईक आणि एक कमेंट माझ्यासाठी खूप मोलाची ठरू शकते. तर हा व्हिडिओ खास त्या भक्तांसाठी आहे ज्यांना स्वामी सेवेमध्ये यायचं आहे, स्वामींची सेवा करायची आहे, पण त्यांना नित्यसेवा कशी करायची किंवा नित्यसेवा म्हणजे काय हे माहीतच नाही आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आपला, नित्यसेवा म्हणजे काय? सगळ्यात आधी समजून घेऊया नित्यसेवा म्हणजे काय. नित्यसेवा म्हणजे रोज स्वामींची भक्ती, नामस्मरण आणि सेवा करणे. ही फक्त पूजा नाही, ही स्वामींशी जोडणारी एक भावना आहे. नित्यसेवा केल्याने मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि आयुष्यात सकारात्मक बदल पण होतात. तर नित्यसेवा सुरू करण्यापूर्वी काय करायचं आहे, काय केलं पाहिजे? तर नित्यसेवा सुरू करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. आपलं मन शुद्ध ठेवायचं आहे. राग, द्वेष, नकारात्मक विचार हे सगळं बाजूला ठेवून द्यायचं आहे. नंतर घरामध्ये एक शांत आणि स्वच्छ जागा निवडायची. वेळ ठरवायची. म्हणजे दररोज एका वेळेलाच सेवा करायची. जर तुम्ही आज सकाळी सेवा केली तर रोज सकाळी त्याच वेळेला सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे. असं काही नाही आहे, पण त्याच वेळेला सेवा केली तर ते चांगलं. साधेपणा ठेवायचा आहे सेवेमध्ये. मोठी पूजा नाही केली तरी पण चालेल, पण जे काय करताय ते अगदी मनापासून करायचं आहे. आता पुढचा प्रश्न, नित्यसेवा करायची तर कशी? आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा, दिवा लावा, अगरबत्ती आणि धूप लावा. शांतपणे बसा, डोळे मिटा आणि स्वामींचा विचार करा. नामस्मरण करा. रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे क्रमशः 3 अध्याय वाचायचेत. रोज 11 माळी जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला. आपण जे जे खातो, जे काही तयार करतो, जेवण करतो, पितो, ते सगळं काही महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करायचं आहे. त्यानंतर प्रातःकाली, सकाळी उठताना, रात्री झोपताना व एरवी देखील श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करायचे. श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आरती करायचे. आपले आचार, विचार, धर्म, संस्कृतीप्रमाणे असावेत. जर तुम्ही मांस खात असाल, नॉनव्हेज खात असाल, तर त्या दिवशी सेवा करायचं तेवढं टाळायचे. त्या दिवशी मात्र सेवा करायची नाही. माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागायचे. थोरांचा मान ठेवायचा आहे, सर्वांशी नम्रभावे वागायचे. त्यानंतर सद्गुरू प्रणीत मार्गावरती अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही फलदायी व अनंत मोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यायचे. आपल्या कुलदेवतेचं रोज स्मरण करायचं. त्यानंतर स्वामींच्या दर्शनाला जाताना हार, फुले, अगरबत्ती, श्रीफळ, प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यायचे. आता काही महत्त्वाचे नियम आहेत. सेवा कधीही जबरदस्तीने करू नका. एक दिवस चुकला, गिल्ट घेऊ नका, पण सेवेमध्ये सातत्य ठेवा. काहीतरी कुणाचे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा लेडीज प्रॉब्लेम्स असतात किंवा घरामध्ये कोण एक्सपायर झालं, शेजारी कोण एक्सपायर झालं, घरामध्ये डिलिव्हरी झाली वगैरे, असे बरेचसे काही प्रॉब्लेम्स असतात. त्यावेळेला तुम्ही सेवा करायची नाही. आणि जरी समजा सेवा चुकली तरी पण नंतर सेवा चालू केल्यानंतर परत त्यामध्ये सातत्य ठेवायचे. कारण सातत्य ठेवलं की स्वामी काय म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या नित्यसेवेमुळे सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची कृपा तुमच्यावरती राहते. तर मित्रांनो, तर बघा, स्वामींना मोठी पूजा नाही लागत. त्यांना फक्त तुमचं प्रेम आणि तुमचा विश्वास हवा असतो. तर तुम्ही एक पाऊल स्वामींकडे टाकलं तर स्वामी तुमच्याकडे 100 पावलं येतात. नित्यसेवा ही मागण्यासाठी नाही, तर ती स्वामींशी जोडण्यासाठी आहे. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि जर माझ्या व्हिडिओमध्ये जर काही चुकीचं तुम्हाला आढळत असेल तर तेही मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. त्यासाठी धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.